आणि आपलं एकच विजन आहे सर की आपल्याला कमी पैशामध्ये मुलांना चांगलं बेस्ट एज्युकेशन लेवल प्रोव्हाइड करायचं आहे। जसं की आपण डान्स क्लास त्यांना फ्रीमध्ये, म्युझिकचं त्यांना फ्रीमध्ये शिकवलं जातं, इवन कराटे क्लासेस पण आपण फ्रीमध्ये देतो। एज्युकेशन मटेरियल वगैरे ते सगळं स्कूल प्रोव्हाइड करते, युनिफॉर्म, बॅग हे सगळं स्कूल प्रोव्हाइड करते आणि ते सुद्धा खूप कमी फीमध्ये। म्हणजे मला तर असं वाटतं की द्रोणागिरीमध्ये सगळ्यात कमी फी आपली स्कूल घेत असेल। हाय नमस्कार, कशा सर्व। मी राजदीप गरत तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती। आज मी चाललोय द्रोणागिरी सेक्टर 51 ला गुरु ग्लोबल प्री स्कूल येथे। त्यांचा अॅन्युअल डे सुद्धा आहे आणि प्री स्कूल बद्दल सर्व माहिती मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये देणार आहे आणि प्री स्कूल मध्ये त्यांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात ते सर्व देखील या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। ब्लॉग छोटासा असणार आहे कारण का ब्लॉग जसा लेंदी करणार आहे। टाइमपास न करता आपण हा ब्लॉग सुरू करूया आणि सर्व चिल्लर पार्टीला तुम्हाला भेटवतो। ठीक आहे, चला जाऊया। आता आपल्या समोर आहेत गुरु ग्लोबल प्री स्कूलच्या प्रिन्सिपल मॅम। नमस्कार मॅम। आपल्या व्ह्यूअर्सला सांगा की आपल्या प्री स्कूलमध्ये काय काय फॅसिलिटी दिल्या जातात आणि प्री स्कूलबद्दल सर्व काही सांगा। बॅचेस कशा असतात, विद्यार्थी कसे आहेत ते सर्व काही सांगा आम्हाला। नमस्कार, माझं नाव सविना पाटील। आपण 2023 मध्ये ही प्री स्कूल ओपन केली होती। प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर, सिनियर अशा 4 बॅचेसमध्ये आपण हे सुरू केलं आहे। 9 ते 11 आणि 11 ते 2 अशा 2 बॅचमध्ये शाळा चालते। इथे उत्तम क्वालिफाईड टीचर्स आहेत। त्यानंतर मुलांचं ब्रेन ॲक्टिव्हिटीज इथे घेतल्या जातात की मुलांचं ब्रेन कसं डेव्हलप होईल। मग दर फ्रायडेला आपण एक ॲक्टिव्हिटी घेतो जेणेकरून मग त्यांचं ब्रेन जास्त व्यवस्थित डेव्हलप होईल। आणि आपलं एकच विजन आहे सर की आपल्याला कमी पैशामध्ये मुलांना चांगलं बेस्ट एज्युकेशन लेवल प्रोव्हाइड करायचं, बेस्ट एज्युकेशन त्यांना द्यायचं। त्यासाठी आपण जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करतो। जसं की आपण डान्स क्लास त्यांना फ्रीमध्ये, म्युझिकचं त्यांना फ्रीमध्ये शिकवलं जातं, इवन कराटे क्लासेस पण आपण फ्रीमध्ये देतो। आपण जी फी घेतो ना सर, ही एकच अमाऊंट असते। ह्या अमाऊंटच्या व्यतिरिक्त आपण वर्षभरात पालकांकडून पैसे नाही मागत की ही फी द्या, ती फी द्या। इवन आता आपण बघतोय हे ॲन्युअल फंक्शन वगैरे त्यासाठी सुद्धा पालकांकडून 1ही रुपया घेतले गेलेला नाही। हे सगळं शाळेने अरेंज केलेलं आहे। इवन त्यांना जे काही मटेरियल लागतं ना, एज्युकेशन मटेरियल वगैरे ते सगळं स्कूल प्रोव्हाइड करते। स्कूल त्याच्यानंतर मुलांना बॅग, युनिफॉर्म, बॅग हे सगळं स्कूल प्रोव्हाइड करते आणि ते सुद्धा खूप कमी फीमध्ये। म्हणजे मला तर असं वाटतं की द्रोणागिरीमध्ये सगळ्यात कमी फी आपली स्कूल घेत असेल।
हो का. नाही ॲडमिशन प्रोसेस कशी असते म्हणजे कसं करू शकतो जर एखाद्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तो कसा घेऊ शकतो? ॲडमिशन घेण्यासाठी एवढी मोठी प्रोसेस वगैरे नाही आहे सर. तुम्हाला फक्त स्कूलमध्ये यायचं आहे. तुम्हाला चांगलं कोऑपरेट केलं जातं की तुम्हाला कुठले पेपर्स लागतील किंवा तुम्हाला किती फोटोज लागतील वगैरे वगैरे ते सगळं सांगितलं जातं. फक्त सर आमची एकच अट आहे की जेव्हा तुम्ही मुलांना शाळेत सोडता किंवा शाळेतनं न्यायला येता, व्हॅन फॅसिलिटी तर आहेच, पण काही पालक स्वतः येतात न्यायला सोडायला. व्हॅन फॅसिलिटी सुद्धा आहे? हो हो ओके आहे. पण कसं आहे माहिती आहे का, मग अशा वेळेला आम्ही फक्त आई किंवा वडील ह्यांच्याकडेच म्हणजे पाल्याला देतो. असं नाही आहे की आज माझा काका न्यायला येणार आहे, मामा न्यायला येणार आहे, कारण की सिक्युरिटी पण महत्त्वाची आहे. बरोबर बरोबर आहे. थँक्यू मॅम, खूप चांगली माहिती दिली तुम्ही. थँक्यू. हाय हाय कर मराठी. नाव काय होती तुझा? यशस्वी नाव आहे तिचा. हाय. सॉन्ग कुठला घेतलास तू? डान्स कुठला घेतलास आज? ॲक्शन डान्स आहे ना त्यांचा आज. आई बघा मस्त दिसतात ते सर्वजणी आज. मॅचिंग घालून आलेत. हाय हाय कर. हाय. नाव काय तुझा? व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? एकदम छोटी मुलं आहेत. काय बोलतोस बोल. नाव काय तुझा? आपका नाम क्या है? ठाकूर. अरे बाबा स्लो बोलतायत ते, किती क्यूट बोलतायत बघा. हॅलो. हा बघा साऊथ इंडियन लुक केला याने. नाव काय भाऊ तुझा? आपका नाम क्या है? इब्राहिम नाव आहे त्याचा. बघा मस्त साऊथ इंडियन लुक मध्ये. अण्णा असं कर. हां बघा. हाय. बघा ही माई ना, तू माई नाव तुझा ना. तुझं नाव काय? क्रिशा. मग कशी भेटलो तुला मी? कुठली आहेस तू? नर्सरी. हँडसम मुलगा आपल्या समोर. नाव काय भाऊ तुझा? कुलदीप नाव आहे. आणि साऊथ इंडियन लुक मध्ये दिसतो तुम्हाला. फुल ॲटिट्यूड मध्ये बसलाय बघा. असं कर. हां कुलदीप नाव. रहते कहाँ पे हो आप? उड़ान में ना. ठीक आहे. आयुषी. कुठला डान्स घेतलास तू? डान्स कुठला घेतलास? गणपतीचा गाणं. कार्तिक नाव आहे. आणि जो आपल्याला डान्समध्ये गणेशाचा डान्स आहे त्यात तो बाप्पाचा रोल केला ना त्याने. बाप्पाचा रूप साकारणार आहे. हाय कर. हाय कर कार्तिक. हाय. लाजतोस तू? कॅमेरा लाजतोस? तुला कुठली पोयम बियम येते की नाही आला? कोणती बोलते या? कुठली बोलता येईल तुला पोयम? लुप बोल. थोडं एक लाईन बोल मला. Loop and on the tree, listen to the light and the buzzing tree. बस. थँक्यू. तुला येते? नाव काय याचा? रुद्र नाव आहे. बोल. नाव सांग रुद्र. बोल. आधी माझ्या पाठी गाणं बोलत होतास, आता का नाही बोलत? आणि त्यांची मम्मी आहे. तुम्ही कोणची मम्मी? कार्तिकची मम्मी. काय सांगाल प्री स्कूल बद्दल आपल्या? कसा रिस्पॉन्स आहे? म्हणजे छान आहे. तुम्ही कुठल्या? द्रोणागिरीमध्ये. आणि तुमचं गाव? मैंदा. म्हणजे याचं पहिलं वर्ष आहे इकडचा प्री स्कूल मध्ये? दुसरा वर्ष. 2 वर्ष तू या प्री स्कूल मध्ये घेतो. दिसते काय? गणपती बाप्पा मोरया. आता बघा सर्व स्टुडंट आपल्यासमोर हळूहळू करून येत चाललेत आणि थोड्याच वेळात आपला फंक्शन चालू होईल. आपल्यासमोर मॅम आहे जी त्यांना सर्वांना हँडल करत आहेत. त्यांचा थोडा वेळ घेतोय आपण. मॅम नाव काय आपला? माझं स्नेहल गावण मॅडम आहेत आपल्यासमोर. मॅम त्यांची सकाळी बॅच सुरू होते तेव्हापासून काय काय ॲक्टिव्हिटीज त्यांच्या घेतल्या जातात? सकाळची बॅच असते तेव्हा सकाळच्या बॅचमध्ये प्ले ग्रुप आणि नर्सरी क्लास असतो. तेव्हा त्यांचं प्रेयर होते सुरुवातीला. त्यानंतर जे ब्रेन ॲक्टिव्हिटीज असतात त्या आणि इतर ॲक्टिव्हिटीज मुलांच्या घेतल्या जातात आणि मुलांना प्लेवे मेथडने जास्त टीचिंग केलं जातो. थँक्यू सो मच तुमचा वेळ दिल्याबद्दल. ते बिझी आहेत सध्या. सर्व अरेंज तुमच्या इकडेच आहे मला वाटतंय. सर्व अरेंजमेंट ते करायचं. पण टीचर आहे. सर्वांना भेटतो मी, पण पहिला तुम्ही दिसल्यात म्हणून तुम्हाला घेतली मी. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू. हाय कर. हाय.
नाम क्या है आपका? तनिष्का। हाँ? तनिष्का। तनिष्का नाम है आपका। आप रहती कहाँ पे हो? द्रोणागिरी। द्रोणागिरी में रहते हो। आप कौन सी स्टैंडर्ड में हो? कौन से स्टैंडर्ड में हो? सीनियर केजी। सीनियर केजी में हो आप। आपने डांस कौन सा लिया है? गणपती और लव यू जिंदगी ना और काली पिंडी। ओके हाय, किती क्यूट बोलते बघा ती. आणि ही पण आपल्या समोर क्यूट. आयुषी तिचं नाव. आपण मगाशी तिला भेटलो होतो. खूप मस्त दिसतात दोघी जणी. तुझं नाव काय? अमृता। हाय हाय. हेलो। आपका नाम क्या है? मेरा नाम दर्शित राजावत। आप कौन सा डांस लिया आपने? डांस में पार्टिसिपेट किया है आपने? डांस करने वाले हो अभी? हाँ। कौन सा डांस है आपका? मैं अपना डांस तरूदाई। जो दाना बजेगा वही तरूदा। जो गाना बजेगा वो उस पे आप डांस करोगे? अरे बाबा, कट बीट बघा. मेरा बड़ा भाई। बड़ा भाई या ये मेरे बड़े भैया है। ये आपका छोटा भाई है? हाँ। आपका नाम क्या है? शिवांश। नाव काय बोल तुझं? कृष्णराज। कृष्णराज आहे. तू कोणता डान्स घेतलास आज? कोणता डान्स घेतलास आज? डान्सचं नाव काय तुझ्या? चाक दुम दुम डान्स घेतलास तू? आणि ब्राझील 2 डान्स घेतलेस. अरे वा. अजून थर्ड सॉन्ग पण आहे तुझा? ओ माय फ्रेंड गणेशा. 3 सॉन्ग घेतलेत त्यांनी. एकदम साऊथ इंडियन रावडी लुक मध्ये दिसते. नाव काय तुझं बेबी? सुवर्णा. शिवन्या नाव आहे तिचा. मस्त दिसते बघा ती. कोई लड़की है जब वो हंसती है. जंगल में कांड हो गया. दैवत छत्रपती छन छन पैंजण चांदीचा कमर बंद. सारे जग में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान. कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले. तर चला, आपला सर्व फंक्शन पूर्ण झालेला आहे. आणि कारण मेन रोडवरतीच आहे, तर सर्व तो कार्यक्रम म्हणजे डेकोरेशन सोडण्याचा कार्य चालू आहे. आपण निघलो आहे आणि खूप छान आयोजन केलं होता याचा सर्व फंक्शनचा. मस्त मजा आली. आणि सर्व टीचर्सला मानल्या पाहिजे, कारण की एवढे छोटे छोटे मुलांना हँडल करणं. तुम्ही बघितलं असाल सर्वजणी, म्हणजे मुलं अर्धी रडतायत, अर्ध्यांना मम्मीच लागते. यांना सर्वांना हँडल करणं एक मोठा कार्य असते, जो हे सर्व खूप सुंदर पद्धतीने पार पाडत आहेत. तर त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा. चला तर हा ब्लॉग एंड करूया. हा ब्लॉग फक्त मी त्यांच्या म्हणजे त्यांच्या चॅनलवरती टाकण्यासाठी आलो आहे. फुल सॉंग्स तुम्हाला त्या समोर लिंक येत असेल त्यांच्या स्कूलची, त्याच्यावर भेटून जाईल तुम्हाला. तर जाऊन नक्की बघा जर तुम्हाला फुल सॉन्ग बघायचे असतील. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला ब्लॉग एंड करूया. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या.